बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. राजा बिंबिसाराचे प्रवर्तन. राजगृह ही मगध नरेश बिंबिसारांची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे प्रवर्तन झाल्याचे समजल्याने राजधानीतील प्रत्येकजण तथागताविषयी चर्चा करू लागले. अशा प्रकारे राजा बिंबिसारांना तथागताच्या राजगृहातील आगमनाविषयी समजले. राजा बिंबिसाराने विचार केला, अत्यंत कर्मठ, सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलाचे परिवर्तन करणे ही सहज साध्य गोष्ट नाही. निश्चितच ते अर्थसम्यक संबुद्ध, आचरण आणि प्रज्ञा यामध्ये संपन्न, निष्णात, सुगतीप्राप्त, लोकजगताला जाणणारे, सर्वश्रेष्ठ, मनुष्याचे मार्गदर्शक, मनुष्य आणि देवांचे गुरु, शास्ता असले पाहिजे. जी सत्यता तथागतांनी जाणली आहे त्या सत्याचाच तथागत धम्मोपदेश करीत असले पाहिजे. अशा सद्धम्माचा ते धम्मोपदेश करीत असले पाहिजेत की ज्या धम्माचा आदी, मध्य आणि पर्यवसान म्हणजे अंत कल्याणकारी आहे. अत्यंत सुंदर आशय आणि शब्द यांनी युक्त असाच धम्म तथागत शिकवित असले पाहिजेत. संपूर्ण निर्दोष, परिशुद्ध, श्रेष्ठ आणि कुशल जीवनच तथागत प्रकाशित करीत असले पाहिजेत. अशा थोर, दिव्य महामानवाचे दर्शन घेणे निश्चितच योग्य आहे. राजा बिंबिसार मक्तातील 12 लक्ष ब्राह्मण व गृहस्थी यांना सोबत घेऊन तथागत बुद्धांकडे पोचले. तथागतांच्या समोर जाऊन तथागतांना अभिवादन करून तथागतांच्या सानिध्यात जाऊन राजा बिंबिसार बसले. मक्तातील त्या 12 लक्ष ब्राह्मण व गृहस्थी त्यांच्यापैकी काहींनी तथागतांना विनम्रतापूर्वक अभिवादन करून तथागतांच्या सानिध्यात जाऊन बसले. काहींनी क्षेमकुशल विचारले, काहींनी हात जोडून नमस्कार केला, काही जणांनी आपले नाव व गोत्र सांगितले, तर काही जण शांतपणे काही न बोलता तथागताच्या सानिध्यात जाऊन बसले. मगध नगरीतील त्या 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहपतींनी तथागतांसमोर येत असलेल्या भिक्खू संघात उरुवेला कश्यपास पाहिले. त्या सर्वांनी विचार केला, हे कसे घडले? हे महान श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून मंगलमय जीवन अनुसरत आहेत की उरुवेला कश्यप या थोर महान श्रमणाचे शिष्यत्व स्वीकारून श्रेष्ठ जीवन जगत आहेत? मगध नगरीतील त्या 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहपतींच्या मनातील विचार ओळखून तथागतांनी उरुवेला कश्यपास संबोधित करून म्हणाले, हे उरुवेलावासी, आपणास लोक महापुरुष मानतात. आपणास असे काय दिसून आले की आपण अग्निपूजा त्यागली, अग्निहोत्राचा त्याग केला? काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रसयुक्त पदार्थ आणि स्त्रिया या कामभोग वस्तूच्याच प्राप्तीची अपेक्षा यज्ञयाग, कर्मकांड यांच्यामधून करता येऊ शकते. आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आले की वासनामय रूप, रस, शब्द, गंध आणि स्पर्श या गोष्टी अशुद्ध, अकुशल आहेत, त्यामुळे मी यज्ञयाग व आहुती यामध्ये अधिक स्वारस्य दाखविले नाही. परंतु आपली हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनात का निर्माण झाला ते कथन करा. यानंतर उरुवेल काश्यप आपल्या आसनावरून उठले, आपले उत्तरीय वस्त्र एका खांद्यावर घेतले आणि तथागताच्या चरणावर मस्तक ठेवून वंदन करून निवेदन केले, मी शिष्य आहे, तथागत हे माझे शास्ता आहेत. तेव्हा मगधातील त्या असंख्य ब्राह्मण व गृहस्थांनी हे जाणले की उरुवेल कश्यप हे महाश्रामणाचे शिष्यत्व स्वीकारून श्रेष्ठ जीवन अनुसरत आहेत. यानंतर मगध नगरीतील त्या 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहस्थींच्या मनातील विचार ओळखून तथागतांनी धम्मोपदेश केला. एकही काळा डाग नसलेल्या स्वच्छ वस्त्रावर ज्याप्रमाणे रंग उत्तम प्रकारे धारण होतो, त्याप्रमाणे बिंबिसार राजा ज्यांच्या अधिपती आहे अशा त्या 11 लक्ष मगधवासीय ब्राह्मण आणि गृहस्थींनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1 लक्ष लोकांनी बुद्धाचे उपासक म्हणून स्वतःच घोषित केले. या दृश्यात साक्षी राहून धम्म समजल्यावर, धम्माचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता संपल्यावर, धम्माच्या सखोलतेपर्यंत पोहोचून चिकित्सा जिंकून सर्व शंकाचे निरासन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगध नरेश बिंबिसार म्हणाले, तथागत, जेव्हा मी राजकुमार होतो त्यावेळेस माझ्या 5 इच्छा आकांक्षा होत्या, त्या आज पूर्ण झाल्या. तथागत, पूर्वीच्या काळी जेव्हा मी राजकुमार होतो तेव्हा माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली होती की
माझा राज्याभिषेक व्हावा आणि ती माझी पहिली इच्छा आज पूर्ण झाली. आणि माझी दुसरी इच्छा होती की अहर्त सम्यक संबुद्धाचे माझ्या राज्यात आगमन व्हावे आणि ती दुसरी इच्छा आज पूर्ण झाली. आणि सम्यक संबुद्धाची माझ्याकडून सेवा घडावी ती तिसरी इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. तथागतांनी मला धर्मोपदेश करावा ही माझी चौथी इच्छा होती, तीही आज पूर्ण झाली. आणि तथागताचा धम्म मला समजला पाहिजे अशी माझी पाचवी इच्छा होती, हे तथागत हो, तीही आता पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे मी राजकुमार असताना इच्छिलेल्या पाचही इच्छा आज पूर्ण झाल्या. अद्भुत आश्चर्य तथागत, अद्भुत आश्चर्य. जे विस्कळीत झाले आहे ते सुरळीत होऊन त्याची व्यवस्थित घडी बसावी किंवा जे गुप्त होते ते प्रकट व्हावे. मार्ग चुकलेल्यास मार्ग सापडावा किंवा ज्यांना दृष्टी आहे त्यांना अंधारातील दिसावे म्हणून दिवा लावावा. त्याप्रमाणे तथागतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे किती अद्भुत आश्चर्य. तथागत हो, बुद्धांना, धम्माला आणि तथागताच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. तथागतांनी आजपासून आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा.